काय मनात काय आहे रे तुझ्या? काय नाही, आता इथून घरी जायचं, आर्याकडे जेवायचं आणि मग हे रोहित, उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. कशाला आलायस आमच्या आयुष्यात? आवडते मला आर्या, आणि तिलाही मी आवडतो. आणि लवकरच विश्वा दादा आमच्या दोघांचंही लग्न लावून देणार आहे. नाही नाही, तुम्ही चिंता नका करू. आहेर द्यायला तुम्हाला नाही बोलवणार आम्ही. गुड नाईट. तुमच्या घरी गेले होते, कोणीच नव्हतं, हे तुम्ही इथे भेटलात. अगं आता बरी आहे मी. बरं ठीक आहे. पण हा विक्रम काय करत होता इथे? विक्रम कोण? असं काय करता? तुम्हाला आता सोडायला नाही का आलेला? त्याचं नाव विक्रम नाही, रोहित आहे. हो मायाताई, तुम्ही मला काय सांगताय? मी ओळखते त्याला, तो आपल्या अलिबागचाच आहे. त्याचं नाव विक्रम आहे. उगाच खोटी आशा बाळगून जगण्यात काय अर्थ आहे? जे सत्य आहे ते स्वीकार. नाहीतर रोहित सारखा चांगला मुलगा हातचा जायचा. अगं किती प्रेम करतो तो तुझ्यावर, आणि तू का अशी वागतेस? हे बघ, विश्वा बोललाय त्याच्याशी, आणि तो सुद्धा लग्नाला तयार आहे. माझी इच्छा आहे की तू सुद्धा लग्नाला होकार द्यावा. अगं मावशी, पण माझं ऐकून तर घे. मला काही ऐकायचं नाहीये तुझं. तुझ्या मोडलेल्या संसाराची घडी बसवायची मला. लक्षात आलं? ठीक आहे, मी रोहितला भेटेन, त्याच्याशी बोलेन, मगच काय तो निर्णय घे. ठीक आहे. मी ओळखते याला. याची आई मालती आहे ना, माझ्या ओळखीची होती. गेली बिचारी. अहो, अलिबागच्या दिनकर वाण्याचा मुलगा आहे हा विक्रम. दिनकर वाणी हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. आणि मुळात त्याला मारायचा होता तर जिवंतच का ठेवलास? तू जिवंत ठेवलास कारण तुला त्याला धडा शिकवायचा होता. धडा शिकवायचा होता मला, धडा शिकवायचा होता. तो ज्यावेळी आपल्या ताब्यात होता ना, त्यावेळी शिकवला असता धडा. अरे पण जरा प्रॅक्टिकली विचार कर ना तू. परिस्थिती आपल्या हातात नाही अशी आयडिया आता. तो जर इथून निसटला, कोणाच्या हाती लागला, आपली नावं घेतली तर काय होईल याचा विचार कर फक्त. आर्या, मला ना तुझ्याशी बोलायचं होतं. बोला ना. अगं आता मी घरी आले ना तर. आर्या, मायाताई, मी तुम्हाला नंतर फोन करते. मायाताईंचा फोन होता ना? हो. इथून पुढे मायाताईंशी बोलू नकोस तू. का? असं का बोलतोस तू रोहित? मी आता त्यांना घरी सोडायला गेलो होतो. खरं तर आर्या, हे सगळं सांगून मला तुला दुखवायचं नाहीये, पण त्या असं म्हणाल्या की अर्जुन तुझ्यामुळे गेला, आणि या सगळ्या परिस्थितीत तू त्यांना सोडून तुझ्या भावाकडे निघून आलीस. तू पांढऱ्या पायाचीस. तुझ्यामुळे सगळ्या घराची, अर्जुनची वाट लागली. हा रोहित फसवतोय आर्याला. वरवर गोड दिसणारं त्याचं हे रूप खरं नाहीये याची खात्री पटायला लागली आता मला. पण हे सगळं आर्याला कसं सांगू मी? अर्जुन! अरे मला वाचव! अरे अर्जुन! अरे मला वाचव! अर्जुन! अरे 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 अर्जुन! हा बरं, हो. आयसीयू मधला पेशंट शुद्धीवर आला मला कळवा. येस डॉक्टर.